महाराणी ताराबाई या जैन होत्या असा नवा शोध मुंबईतल्या एका कार्यक्रमात नयन पद्मसागर नावाच्या जैन मुनींनी केलेला आहे। समकालीन आणि त्यांच्यानंतरही कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात नसलेल्या या दाव्यामुळे जैन मुनींवर टीका होतीये। एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी। औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। महाराष्ट्रात शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या अवमानानंतर आता औरंगजेबाशी झुंजणाऱ्या ताराराणींच्याही इतिहासाशी छेडछाड सुरू झाली आहे। नाव आचार्य असणाऱ्या या मुनीनं राणी ताराबाई या जैन होत्या असा नवा शोध लावून अक्कलेचं प्रदर्शन केलंय। मुंबईतल्या एका कार्यक्रमात जैन मुनी नयन पद्मसागर नावाच्या एका आचार्यानं केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड दिलंय। शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी। और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता। राणी ताराबाईंचा मोहिते कुळात जन्म झाला। स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहितेंच्या त्या कन्या होत्या। शिवाजी राजेंचे दुसरे पुत्र राजाराम यांच्याशी त्यांचं लग्न झालं। मराठा साम्राज्यातल्या अत्यंत पराक्रमी आणि दूरदृष्टीच्या राणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंनंतर स्वराज्य टिकवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला। संभाजीराजेंच्या हत्येनंतर स्वराज्य वाचवणाऱ्या आणि औरंगजेबाशी झुंजणाऱ्या त्या एकमेव स्त्री राज्यकर्त्या होत्या। राजाराम राजांच्या निधनानंतर पुत्र लहान असल्यामुळे ताराराणींनी स्वतः सारी सूत्र हाती घेतली आणि संभाजीराजेंच्या पश्चात दख्खन सहज काबीज होईल हे औरंगजेबाचं स्वप्न ताराराणींनी धुळीस मिळवलं। एक महिला राणी देशाचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याशी अनेक वर्ष झुंजली। स्वराज्याची रक्षण करती, कोल्हापूरची राणी अशा अनेक नावांनी ताराराणींना ओळखलं जातं। मात्र नावाआधी आचार्य आणि नावात पद्मसागर असून सुद्धा ऐतिहासिक तथ्य आणि ज्ञानाचा थेंबही या जैन मुनीच्या विधानात सापडत नाही। ताराबाई साहेब ह्या मराठा आहेत याच्याविषयी कुणाचंही कसलंही दुमत याच्या अगोदर सुद्धा नव्हतं आणि याच्या नंतरही नसणार आहे, कारण त्याच्याविषयीचे अनेक शेकडो पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। फक्त ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत। आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। जातीमध्ये, धर्मामध्ये कलह उत्पन्न होईल, तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली नसली पाहिजेत। ऐतिहासिक नोंदी, बखरी, समकालीन पत्रव्यवहार, प्रवाशांच्या नोंदी, भारतीय इतिहासकार, इंग्रजी, फ्रेंच, मोगल इतिहासातल्या नोंदी, कुटुंब, लग्न, विधी, पूजा आराधना या सगळ्या पद्धती यात कणभरही ताराराणी इतर धर्मीय होत्या असा दावा नाही। त्यामुळे अशी विधानं फक्त हेतू पुरस्कर होतात का याचाही तपास सरकारनं करणं गरजेचं आहे। फक्त ताराराणीच नव्हे तर मुनीच्या दाव्यानुसार महात्मा गांधींच्या आई आणि मेवाडच्या राणी कुर्मादेवी या देखील जैन होत्या असे दावे या मंचावरून झाले। तीर्थों को, मंदिरों को तोड़ना शुरू किया, और उस समय कुर्मा देवी, मेवाड़ की वो रानी, और वो भी जैन परिवार की वो रानी। महात्मा गांधी जी को जैन गुरुओं से अहिंसा का संस्कार मिला, उनकी मां जैन थी। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या अमित साटमांसह काही सत्ताधारी नेतेही आमंत्रित होते। एका बाजूला सारे भारतीय हिंदू आहेत असं म्हणतानाच जैनांचं योगदान किती मोठं आहे अशा दोन्ही बाजूंनी मुनी विधानं करत होते। मरीन ड्राइव से जब गुजरते थे तब हिंदू जिम खाना बहुत खुशी की बात है, कैथलिक जिम खाना, इस्लामिक जिम खाना, पारसी जिम खाना, जैन जिम खाना कहां? महान ऋषि मुनियों की ये भारत भूमि है। भारत आज भी शांति दूत है। हमारा धर्म कोई भी हो,
भारत में रहने वाला हर भारतीय हिंदू है। आप सभी की प्यार और मोहब्बत और देवेंद्र फडणवीस जी का अपनापन, एकनाथ शिंदे जी का अपनापन, आज मरीन ड्राइव पर जैन जिम खाना हो गया। वहां स्कूल का जो निर्माण हो रहा है, वहां निर्माण देखो आप। कफ परेड के अंदर 2,10,000 स्क्वायर फीट की स्कूल बन रही है। भारतीय जनता पार्टी की कैबिनेट ने यह बिल पास किया। कौन नहीं तो करता है। जैनों को आज तक किसने क्या दिया है? हमसे लिया है। सबसे ज्यादा टैक्स हम देते हैं, सबसे सही वोट हम देते हैं, सबसे ज्यादा दिन रात एक हम करते हैं। लेकिन दूध में मक्खी गिरती है, वैसे जैनों को उठा के फेंक दिया जाता है। आज हमारे पास मुंबई में 19 लाख वोटर्स, पूना में 6 लाख वोटर्स, नासिक में, अहमदनगर में, औरंगाबाद में, अकेले महाराष्ट्र में 1,12,00,000 जैन है। मुंबईतील भाजपचे मराठी नेते अमित साटम मंचावर असतानाच जैन मुनीनं आम्हाला मराठी भाषेचे दाखले देऊ नका, मराठी भाषेची रचनाच एका जैनानं केल्याचा दावा सुद्धा त्यांनी करून टाकला। मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है। कोई मराठी की दुआइयां हमको देने नहीं आवे। हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं। संत ज्ञानेश्वर जी ने ज्ञानेश्वरी में लिखा है, मराठी भाषा की रचना एक जैन आचार्य ने की है। और आप देखो जितने पाटिल है, पाटिल कौन सा धर्म पालते? जैन धर्म। सरनायक खोत सांगली में भी इलेक्शन हुआ, 5 जैन कॉर्पोरेटर बने अपने सांगली के अंदर, अपने बीजेपी की ओर से। यावर भाजपच्या अमित साटमांना विचारलं असता मी ते विधान ऐकलं नसून त्यावर मी बोलणार नसल्याचं साटम म्हणाले। कोरटकर असो वा सोलापूरकर सारखी माणसं मागच्या काही काळापासून वारंवार वादग्रस्त विधानं करून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे। जैन मुनीनं फक्त आपल्या अर्धवट ज्ञानाचं प्रदर्शनच केलं नाही, तर इतिहासाशी छेडछाड सुद्धा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।